जागृती न्यूज को सब्सक्राइब करें। जय भारत, मी रोशनी। जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा अनिल भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिल भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय मल्हार, जय मल्हार। हम सब एक हैं, हम सब एक हैं। अरे आवाज दो, हम ये बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा भाई बहुजन महासंघाचा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिल जाधव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा बैरिस्टर ओवैसी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बैरिस्टर ओवैसी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे जो अर्ज भरला जातो त्याच्या लाखोंच्या समर्थकांच्या साक्षीने भरला जातो। आज आम्ही पुणे येथे आहोत आणि पुण्यामधले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव हे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास जात आहेत आणि आपण पाहतोय की त्यांना उमेदवारी अर्ज भरत जात असताना समुदाय त्यांच्या पाठीमागे आहे। यावरूनच आपल्याला लक्षात येते की वंचित बहुजन आघाडीची ताकद तिसरी ताकद म्हणून उदयास आलेली आहे। आपण पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनामध्ये आलेले आहेत। आपण काय सांगाल तुम्ही? सर्वात प्रथम सर्वांना जय भीम। या ठिकाणी जो महासागर तयार झालेला आहे आणि हा महासागर बाळासाहेबांच्या पाठीशी बहुमताने उभं राहणार आहे आणि दुसरी गोष्ट RSSला नाक रगडायला आम्ही लावणार आहे। यावेळेस जे आम्ही ठरवलेलं आहे की RSSला संविधानाच्या चौकटीत आणायचं। आम्ही सर्व जाती धर्मातले लोक सर्वजण एकत्र येऊन RSSला संविधानाच्या चौकटीत आणल्याशिवाय राहणार नाही आणि पुण्याचा खासदार अनिल भाऊ जाधव हे 100% निवडून येतील याची आम्हाला गॅरंटी आहे। वंचित बहुजन आघाडीचा मी सहभागी झालो म्हणजे मी माझ्या प्रत्येक घरातनं कुटुंबातनं सगळ्या पद्धतीने मी तन मन धनानं काम करतोय असंच हे प्रत्येक लोकांमध्ये दिसत आहे आणि 100% 1001% वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे। आज नाही मी आजपासून सांगतो सगळे लोक वंचित जे आहे ते वंचित राहणार नाही। जय भीम जय। या रॅलीमध्ये सैराट जो पिक्चर आहे त्या पिक्चरचे आर्ट डायरेक्टर संतोष संक सुद्धा सहभागी झालेले आहेत। जाणून घेऊ आपण त्यांची प्रतिक्रिया। संतोष संकजी काय म्हणाल तुम्ही? खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या बाळासाहेब आंबेडकरांचं वार आहे आणि महाराष्ट्राची स्थिती जर बघितली तर आज तुम्ही बघताय की जो पक्ष फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात राज्य करतोय त्या पक्षाचे पुण्यात 24 उमेदवार आहे, फक्त सेनेचे 22 उमेदवार आहे, काँग्रेसचे 24 उमेदवार आहे, राष्ट्रवादीचे 22 उमेदवार आहे, पण एकमेव महाराष्ट्रातला असा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी की ज्याच्या 48 उमेदवार सगळ्या महाराष्ट्रात लढतात आणि एकमेव स्वाभिमानी असा पक्ष आहे की ज्याच्या माध्यमातून इथल्या वंचित, दलित, बहुजन, अल्पसंख्याक आणि ज्या लोकांना कधी सत्तेत वाटाच नव्हता मिळाला, ज्यांच्या मतांचा वापर करून आजपर्यंत इथले फक्त प्रस्थापित जातीतली लोक सत्तेवर बसली आणि सत्तेचा माज केला, त्या लोकांचा माज उतरवण्यासाठी आणि घराणेशाही उतरवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि ओवैसी साहेबांच्या खऱ्या अर्थानं याला पाठिंबा मिळाला। त्यामुळे आणखीनच ताकद वाढली। इथला साळी, माळी, धनगर, कुणबी, वंजारी, वडारी, चांभार, मातंग, महार सगळी लोक आता एकत्रित आलेत आणि आमचं एक आहे म्हणत महाराष्ट्राची सत्ता आणि या देशाची सत्ता आपल्या हाती घेऊन वंचितांचं राज्य या ठिकाणी येणार आहे। चित्रपट संघटनेतले आणि चित्रपटातले अनेक मान्यवर बाळासाहेबांसोबत आहे आणि मी बाळासाहेबांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीशी आहे।